मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाड कल्याण महामार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेत व्हावा यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य परिवहन विभागाने मुरबाड आगाराला 5 नव्या प्रवासी बसेस दिल्या असून त्यांचा आज लोकार्पण सोहळा आमदार किसन कथोरे व ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते झाला. दर्जेदार अशा 10 बसेस दाखल झालेल्या आहेत मुरबाड बस डेपोमध्ये. आणि काय सांगाल या निमित्ताने की चांगल्या प्रकारचं तुम्ही एक आश्वासन दिलेलं होतं आणि ते आता पूर्ण होताना दिसतंय. कल्याण मुरबाड ही सर्व्हिस बस सेवा जी आहे ती खूप अडचणीची आमच्या प्रवाशांना होत होती. त्याची मागणी सतत होती की चांगल्या बस आम्हाला असाव्यात. रोडचं काम पूर्ण झाल्यावर देण्याचा जो शब्द दिला होता तो आता पूर्ण झाला. आज 10 बस आपल्याला या डेपोला मिळाल्या. कल्याण आणि मुरबाड या फक्त प्रवास या रस्त्यावर चालला होईल आणि प्रवाशांना सगळ्यात चांगली सुविधा या बसमधून मिळेल. नवीन बस आहेत जिजाऊच्या नावाने ज्या बस आल्या त्यातला पहिला टप्पा हा आपल्याला दिला. त्यामध्ये 10 पहिल्या टप्प्यामध्ये आता दिलेले आहेत. उर्वरित आपला अजूनही याचा इलेक्ट्रिक बसचा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण 50 बस घेतो. त्याचं काम 80% स्विचिंगचं चार्जिंग स्टेशनचं पूर्ण होत आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर 50 इलेक्ट्रिक बस आपण आणणार आहे आणि त्या सगळे AC बस असतील. पूर्ण ग्रामीण भागात सुद्धा AC बस चालतील आणि चांगल्या प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून होईल. कारण मुरबाडला बस सेवा ही सगळ्यात गरजेची आहे आणि ती पूर्ण आता कल्याण मुरबाड ही सर्व्हिस चांगली होईल आणि नागरिकांना आमच्या चांगली सुविधा मिळेल. मी मनापासून परिवहन मंत्र्यांचं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा अभिनंदन करेन, आभार मानेल की त्यांनी जी मागणी केली ती तशा कल्याण आणि मुरबाडसाठी 10 बस दिल्या. त्याबद्दल मुरबाडकरांच्या खूप धन्यवाद. आपल्या माध्यमातून बस स्टॉपचं सुद्धा काम सुरू आहे, तर ते साधारणपर्यंत केव्हापर्यंत पूर्णत्वास होईल आणि केव्हा त्याचं लोकांसमोर होईल? साधारण नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत ते काम पूर्ण होईल. ते चांगला अत्याधुनिक असा बस आम्हाला उभा करावा ही जी मागणी होती ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे मुरबाडला एक चांगल्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी मिळेल. प्रवाशांना प्रवास करताना त्यांना सगळ्या त्या ठिकाणी सुविधा मिळाव्या अशा प्रकारचं त्याच्यामध्ये नियोजन आहे. त्यामुळे नक्कीच बदलापूरची बस सेवा आणि मुरबाडची बस सेवा